पत्रकार परिषद त्याच धर्तीवरती आधारित केलेली आहे। काँग्रेस पक्ष हा कधीच महिला आरक्षणाच्या विरोधात नव्हता आणि नसणार आहे। कारण आपल्याला माहिती असेल तर 73व्या आणि 74व्या घटनेदुरुस्तीने नरसिंहराव पंतप्रधान असताना महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल सर्वप्रथम तर ते काँग्रेस पक्षाने केलं होतं। त्यानंतर पुढे जाऊन यूपीएच्या काळामध्ये तेच आरक्षण 50%पर्यंत वाढवण्यात आलं होतं आणि 2023ला मुळात जे महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मोठ्या बहुमताने मंजूर केलं गेलं त्याला देखील काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांनी देखील फार मोठा पाठिंबा दिला होता। त्यामुळे अशा महिलांचा सन्मान करणारा हा काँग्रेस पक्ष कधीही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही आहे। आत्ता देखील संसदेच्या ज्या 543 जागा आहेत त्यावरती तातडीने आरक्षण लागू करावं ही सुरुवातीपासूनची काँग्रेस पक्षाची मागणी होती। 2023मध्ये देखील आरक्षण मंजूर झाल्यानंतर देखील तातडीने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024मध्ये याची अंमलबजावणी करावी असं काँग्रेसची मागणी होती। परंतु त्यावेळेला देखील ही 2029 पासून केली जाईल असं सांगण्यात आलं होतं। परंतु आता आपण बघितलं तर महिला आरक्षण विधेयकाला पुढे करून त्याच्या आडून जे 131वी घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न आणि डिलिमिटेशनचं विधेयक असू देत अशी आणि केंद्रशासित प्रदेशांचं विधेयक अशी 3 विधेयकं आणून ह्या महिला आरक्षणाला कुठेतरी विलंब करण्याचा प्रयत्न जो आहे हा मोदी सरकारने या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळाला। खरोखर तो प्रश्न साहजिक होता कारण याच्यावरती चर्चा संसदेमध्ये आणि मोठ्या लोकसभेमध्ये झाली असताना देखील विनाकारण विरोधी पक्ष चुकीच्या भावना चुकीची लोकांच्या मनात जाण्याकरिता महिलांना रस्त्यावरती उतरवून स्थानिक नागरिकांना जो काही त्रास देण्याचा प्रयत्न भाजपने केला तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की ती जी प्रतिक्रिया होती त्याचं मी या ठिकाणी समर्थन करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।